नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणारी 12 तारखेपासून पोलीस भरती असेल, येणारी तलाठी असेल, ग्रामसेवकची परीक्षा असेल की वनरक्षकची परीक्षा असेल. मित्रांनो, चालू घडामोडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि मग चालू घडामोडी तुम्हाला काय विचारतील प्रश्न परीक्षेला, तर बघा 1 ते 1.5 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. आता मग असे काही चालू घडामोडीचे संदर्भ आहेत. आता कुठल्याही सरळ सवेला 5 प्रश्न 6 प्रश्न चालू घडामोडीवर असतात. आणि मग आपण प्रश्नाची एक सिरीज सुरू करतोय. आता मग पहिलं सेशन या चालू घडामोडीच्या सत्रातलं आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो, की 10 प्रश्न आपल्याला चालू घडामोडीचे काय असू शकतात, संभाव्य प्रश्न. तर तुम्हाला हे जरी केलात तरी ह्याच्यातले प्रश्न तुम्हाला पडू शकतात. आता बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. चालू घडामोडीचा प्रश्न कोणता, तर बघा 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. खूप सोपा प्रश्न. आता खरं तर अखिल मराठी साहित्य संमेलन आहे ना, याचा खूप मोठा इतिहास आहे. आणि मग हे 99 साहित्य संमेलन कुठं भरलं होतं, तर साताऱ्याला भरलं होतं. आणि त्याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. हो का, 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे बरं. आता थोडस साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास बघायचा. काय बघायचा, तर बघा की आता 99 जे भरलं साताऱ्यामध्ये किती तारखेला, तर मित्रांनो 1 ते 4 जानेवारी 2026 मध्ये बरं. हो का, 1 ते 4 जानेवारी 2026 मध्ये हे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला भरलं. त्याचे अध्यक्ष विश्वास पाटील होते, IAS अधिकारी होते. अनेक कादंबऱ्याचं लिखाण त्यांनी केलं है ना, पानिपत असेल किंवा अनेक कादंबऱ्या. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, आता हे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला. आता मग 100 येणाऱ्या काळामध्ये, आता 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये एंडिंगला किंवा जानेवारी 2027 मध्ये आहे ना, त्याची तारीख अजून नाही आली. आणि मग त्याचा अध्यक्ष सुद्धा अजून निश्चित नाही झाला. पण 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं होणार आहे मित्रांनो, तर पुण्यात होणार आहे. आता मग हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कधी झाली मित्रांनो, आता खरं तर 1878 मध्ये पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात भरलं. त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती रानडे होते. म्हणजे 99 भरलं है ना, किंवा संपन्न झालं साताऱ्यामध्ये 2026 मध्ये. हो का, आणि मग याला जोडून चालू घडामोडीच्या दृष्टीनं प्रश्न विचारतात. आणि मग 4 प्रश्न 5 प्रश्न विचारले तर नवल वाटू नये. आणि मग अशा पद्धतीनं की हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो, काय बघा की साताऱ्याचं हे जे झालं ना अखिल मराठी साहित्य संमेलन, हे साताऱ्यातलं कितवं होतं मित्रांनो, तर 5वे होतं बरं, लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर 4 झालते साताऱ्यामध्ये, असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि मग पहिला प्रश्न त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 4 नंबरचा पर्याय, साताऱ्यामध्ये विश्वास पाटील त्याचे अध्यक्ष होते. क्लिअर. आता त्याच्यानंतर बघा चालू घडामोडीच्या दृष्टीनं दुसरा प्रश्न. आता चर्चेत राहणाऱ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर करायच्या, म्हणजे मार्क तुमचा जात नाही. ओके. दुसरा प्रश्न मित्रांनो स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला बघा, की महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत. 100% प्रश्न मित्रांनो चालू घडामोडीच्या दृष्टीनं. आता मग महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक चेंज झालेत मित्रांनो. आता मग कोण, तर बघा साहजिकच आहे, पोरांनी पाठ केलंय, सदानंद दाते है ना. आता मग आता लेटेस्ट निवड आहे किंवा त्यांची नेमणूक आहे. आता खरं तर हे सदानंद दाते यांच्या अगोदर कोण होतं, तर बघा रश्मी शुक्ला होत्या है ना. त्यांचा कार्यकाल संपला कधी, तर 3 जानेवारी 2026 मध्ये रिटायर झाल्या मित्रांनो. आणि त्यांच्या जागी है ना काय झालं, तर सदानंद दाते साहेबांना नेमलं गेलं काय म्हणून, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून. आता त्यांनी है ना, आता खरं तर ते IAS कॅडरचे अधिकारी आहेत आणि एक शिस्तप्रिय अधिकारी. आणि मग सदानंद दाते साहेबांची निवड कधी झाली, तारखेसहित लक्षात ठेवला तर काही अडचण नाही बरं. तर बघा 3 जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांची निवड झाली. पोलीस भरतीला तर 100% यावरचे प्रश्न. आणि अशा पद्धतीनं
2 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. 3 नंबरचा पर्याय. खूप भारी प्रश्न होता हा आणि हा चालू घडामोडीच्या दृष्टीने लक्षातच ठेवायचा मित्रांनो. चला त्याच्यानंतर तिसरा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय. काय बघा, बघा महाराष्ट्राचे सध्या महाधिवक्ता कोण आहेत, है ना. आता महाधिवक्ता प्रत्येक राज्यात असतो, त्याचा आर्टिकल 165 आहे ना. राज्यघटनेच्या 6व्या भागामध्ये महाधिवक्त्याची तरतूद आहे. आता मग यावर्षी मला वाटतं गट ब गट क च्या परीक्षेला सुद्धा या महाधिवक्त्यावर प्रश्न आहे बघा, आणि सरळ सेवेला सुद्धा आहे. का बरं आहे? कारण महाधिवक्त्यावर महान्यायालयावर देशाचा प्रश्न विचारतात. आता मग महाराष्ट्राचे सध्या महाधिवक्ता कोण आहेत? आता बरेचसे पोरं चुकतात बरं, थोडं हे करायचं तुम्ही. बिरेंद्र सराफ होते पण त्यांचा कार्यकाल संपला आणि त्यांच्या जागी कोणाची निवड झाली मित्रांनो, तर बघा मिलिंद साठे साहेबाची नेमणूक झाली. आता कोण केले आहे? तर बघा मिलिंद साठे साहेबाची नेमणूक राज्य सरकारनं केली आहे ना. आता खरं तर या महाराष्ट्राच्या महाधिवक्त्याचा जर इतिहास बघितला तर मिलिंद साठे साहेब हे 65वे महाधिवक्ते आहेत आणि यांची नेमणूक कधी झाली आहे तर डिसेंबर 2025 मध्ये आहे ना. कधी? तर डिसेंबर 2025 मध्ये. आता त्यांची नेमणूक कोण करतंय आहे ना? राज्यपाल करतंय. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं. कार्यकाल राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात है ना. आणि पात्रता काय तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असण्याची पात्रता अंगी असावी. आता याचा इतिहास आपण नेहमी सांगतो, पण लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राचे महाधिवक्ता सुद्धा चेंज झालेत. आणि मग असे जर प्रश्न पडले मित्रांनो तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्न. 3 प्रश्न झाले बरं मित्रांनो. चला चौथा प्रश्न काय म्हणतोय बघू. दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? खूप सोपा प्रश्न. आता खरं तर दादासाहेब फाळके पुरस्कार कशासाठी दिला जातो मित्रांनो, तर चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे ना, ज्याचं 10 लाख रुपये मूल्य आहे ज्या पुरस्काराचं. आता मग दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 मध्ये कोणाला देण्यात आला असा प्रश्न आहे ना. 4 पर्याय दिलेत. मोहनलाल, आशा पारेख, वाहिदा रहमान, मिथुन चक्रवर्ती. तर बघा मोहनलाल यांना 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आणि द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवन इथं भारतीय सिनेमाबद्दल मोहनलाल यांना तो पुरस्कार मिळाला 23 सप्टेंबर 2025 मध्ये है ना. 23 सप्टेंबर 2025 मध्ये राष्ट्रपती भवनामध्ये हा समारोह संपन्न झाला. आणि मोहनलाल जे निर्माते आहेत है ना, तमिळ असेल हिंदी असेल आणि मग अशा अनेक जे काही चित्रपट आहेत त्यांचं योगदान म्हणून मोहनलाल यांना हा पुरस्कार दिला गेला. आणि मग हा लेटेस्ट प्रश्न आहे, ह्याच्यावर 100% प्रश्न परीक्षेला असू शकतो. 4 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. 1 नंबरचा पर्याय. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतरचा प्रश्न 5वा बघा. 2030 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद या शहरात होणार आहे. ती कितवी स्पर्धा असेल? किती भारी प्रश्न आहे बघा. आता खरं तर राष्ट्रकुल म्हटलं की राष्ट्रकुल खरं तर सुरुवातीला संघटना होती है ना. ब्रिटिशाच्या आधिपत्याखाली असणारे अनेक देश या संघटनेचे सदस्य देश आहेत अजून सुद्धा. आणि मग खरं तर हे जे काही राष्ट्रकुल आहे आता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात काम करणारी ही संघटना होती. आणि मग नंतरच्या काळात क्रीडा क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं है ना. 1930 मध्ये कॅनडाच्या हॅमिल्टन मध्ये राष्ट्रकुलची पहिल्या स्पर्धा झाली. दर 4 वर्षाला राष्ट्रकुलची क्रीडा स्पर्धा होते. आणि 1930 मध्ये पहिली कॅनडाच्या हॅमिल्टन शहरामध्ये, दुसरी स्पर्धा 1934 मध्ये लंडन शहरामध्ये. भारतानं आपला संघ पाठवला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि भारताला पहिलं कांस्य पदक मिळालं रशीद अनवर या कुस्तीपटूला. आता हे इतिहास झाला मित्रांनो. पहिले 2 राष्ट्रकुलच्या क्रीडा स्पर्धा लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यानंतर 19, 20, 21, 22, 23 अशा स्पर्धा लक्षात ठेवायच्या. आता मग 19वी राष्ट्रकुलची क्रीडा स्पर्धा 2010 मध्ये भारताला आयोजकपद मिळालं आणि 101 पदकं भारतातल्या खेळाडूंना मिळाले. पण खूप मोठी नाचक्की झालती, भ्रष्टाचार झालता. उद्घाटनाची कमान मारली, फीत कापायच्या आधी कोसळली. भारतातल्या लोकांनी घोटाळा केला, करप्शन केलं. आणि मग नंतरच्या काळामध्ये आहे ना 19वी स्पर्धा 2010 मध्ये, 20वी स्पर्धा 2014 मध्ये कुठं स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामध्ये, 2018 मध्ये 21वी स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरामध्ये आणि 22वी स्पर्धा 2000 कधी मित्रांनो तर 2022 मध्ये 22वी स्पर्धा इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये झाली.
आणि आता लक्षात ठेवायचं बघा, 23वी स्पर्धा आहे ना. आता 23वी स्पर्धा कुठं होणार आहे, तर बघा 2026 मध्ये, म्हणजे या वर्षात होणार आहे. कुठं होणार आहे बघा, तर मित्रांनो स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरामध्ये होणार आहे. आता चर्चेत आहे बरं हे, कारण भारताला यजमानपद मिळाले, त्याच्यामुळे ही 23वी स्पर्धा तुम्ही लक्षात ठेवायची. 2026 मध्ये स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरामध्ये होणार आहे. स्कॉटलँड हा इंग्लंडचा भाग आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय बघा, आता येणाऱ्या काळामध्ये आहे ना, आता हे 2026 4 वर्षाला 2030 राष्ट्रकुलचं यजमानपद आपल्याला मिळाले आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरामध्ये या स्पर्धा संपन्न होणार आहेत. भारताला आयोजक पद मिळालंय. आणि काय विचारलंय मित्रांनो, तर कितवी स्पर्धा असेल, तर मित्रांनो 22वी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम मध्ये, 23वी स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरामध्ये, आणि येणाऱ्या काळामध्ये असणार आहे 24वी क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुलची आहे ना. 4 नंबरचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे काय प्रश्न विचारतील याचा नियम नाही आहे ना. महिलांचं क्रिकेट 22व्या स्पर्धेपासून ऍड केलंय. महिलांचं 20 षटकाचं क्रिकेट 8 महिलांच्या टीमने भाग घेतला. ऑस्ट्रेलियानं फायनल जिंकलं आणि भारत हा आहे ना, सुवर्ण ऑस्ट्रेलियाने जिंकलं आणि भारतानं रौप्य जिंकलं आहे ना. आता ह्याचा इतिहास आहे. आणि नेमबाजी हा घटक या 22व्या स्पर्धेत वगळला. पण इथं प्रश्न विचारलाय, राष्ट्रकुलची क्रीडा स्पर्धा अहमदाबादमध्ये आपण यजमानपद मिळवलंय आणि ते किती स्पर्धा असेल, तर मित्रांनो 24वी स्पर्धा असेल आहे ना. 5 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. 4 नंबरचा पर्याय. चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर बघा 6वा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्या राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. आता बघा किती सोपा प्रश्न आहे हा. DN चौधरी, दिनेश वाघमारे, UPS मदान आहे ना, जे सहारिया. आता बघा लक्षात ठेवा. आता हा प्रश्न का बरं महत्वाचा तुम्हाला सांगतो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतीच्या निवडणूक झाल्या आहे ना. 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या. आता येणाऱ्या काळामध्ये 5 तारखेला 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सुद्धा निवडणूक आहे मित्रांनो. आता हे निवडणुका हा चर्चेचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मग महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोग हा चर्चेत आहे. का बरं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेत आहे, तर राज्याचा निवडणूक आयोग घेत आहे. मग एखादा प्रश्न विचारतात त्याला जोडून आता ह्याचं उत्तर सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा राज्य निवडणूक आयोगाचे सध्या अध्यक्ष आहेत दिनेश वाघमारे, जे 7वे आहेत. ओके. DN चौधरी पहिले होते, सध्या 7वे अध्यक्ष आहेत निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राच्या. आता इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, राज्य निवडणूक आयोग कुठल्या घटनादुरुस्तीने निर्माण झाला, तर बघा 73वी आणि 74व्या घटनादुरुस्तीमध्ये तरतूद होती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असावा. आणि मग राज्याचा निवडणूक आयोग कधी निर्माण झाला मित्रांनो, तर तारखेसहित लक्षात ठेवायचं 26 एप्रिल 1994 मध्ये राज्याचा निवडणूक आयोग निर्माण झाला आहे ना. पहिले अध्यक्ष DN चौधरी होते, सध्या 7वे दिनेश वाघमारे आहेत. आणि अजून एक कलम लक्षात ठेवायचं, राज्य निवडणूक आयोगाचं कलम कोणतं, तर 243K आहे ना. दर 5 वर्षाला हा राज्य निवडणूक आयोग काय घेतो, तर निवडणुका घेतो, फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घेतो. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणलं की काय म्हणायचं मित्रांनो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आहे ना, औद्योगिक नगरी प्राधिकरण. आणि मग या पद्धतीने तुम्हाला हे सगळे संदर्भ सांगता आले पाहिजेत. 6 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे. 2 नंबरचा पर्याय. खूप भारी प्रश्न. आता ह्याला जोडून 5-6 प्रश्न, 7 प्रश्न, 8 प्रश्न तयार होतात. आणि मग कसे जरी प्रश्न पडले तर तुम्हाला त्या पद्धतीने आलं पाहिजे, कारण चर्चेतल्या गोष्टीवर, चालू घडामोडीवर प्रश्न पडतात. ओके, जायचं पुढे. चला त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न, 7 नंबर आहे ना. आता हा सुद्धा मला वाटतंय ह्याला पडलाय बघा, गट क ला पडलाय, गट ब ला पडलाय. सरळ सेवेचा सुद्धा या वर्षीचा खूप महत्वाचा प्रश्न. कोणता, तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. आता 15वा वित्त आयोग संपुष्टात आला आहे ना, NK सिंग त्याचे अध्यक्ष होते. आणि 16वा वित्त आयोग राष्ट्रपतीनं निर्माण केलाय. आता कशासाठी वित्त आयोग असतो मित्रांनो देशामध्ये, तर आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करण्यासाठी दर 5 वर्षाला राष्ट्रपती वित्त आयोग स्थापन करतो. आता मग 16वा वित्त आयोग राष्ट्रपतीनं स्थापन केलाय कुठल्या कलमानं, तर 280 कलमानं. आता मग प्रश्न सरळ सरळ आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, तर मित्रांनो 4 नंबरचा पर्याय अरविंद पानगरिया. आता हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते आणि 16व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. म्हणजे हा इतिहास तुम्हाला सांगता आला पाहिजे.
आणि 2026 पासून अगदी 2031 पर्यंत हा 16वा वित्त आयोग काम करणार आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे किती नंबरचा पर्याय? 4 नंबरचा पर्याय मित्रांनो. चला पुढे जाऊ. 8 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहे? आता हा सुद्धा नवीन झालेला बदल आहे ज्याच्यावर 100% प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारतात. कोणता? तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सध्या MPSCचे आहे ना. आता कोण आहेत बघा. रजनीश सेठ होते पण त्यांचा कार्यकाल संपला है ना. अभय वाघ नाही मित्रांनो. आता बघा की अभय वाघ यांच्याकडे चार्ज आहे अध्यक्षपदाचा, पण निवड कोणाची झाली आहे? नाव कोणाचं समोर आलंय? तर मित्रांनो विवेक भीमनवार हे MPSCचे अध्यक्ष असणार आहेत, पण अजून त्यांनी पदभार स्वीकारला नाही है ना. MPSCचे एक सदस्य आहेत अभय वाघ, यांच्याकडं प्रभारी चार्ज आहे. MPSCचे प्रभारी अध्यक्ष अभय वाघ. आणि येणाऱ्या काळामध्ये आता नेमणूक झाली आहे पण अजून त्यांनी चार्ज घेतला नाही विवेक भीमनवार है ना. त्यांचा इतिहास आपण बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगितला. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता हे सचिव आहेत बरं, हे MPSCचे नवीन झाले, यांची सुद्धा निवड है ना. महेंद्र हरताळकर. म्हणजे प्रश्न एक विचारलाय आणि तुम्हाला 2-4 संदर्भ या पद्धतीने सांगता आले पाहिजेत. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग है ना, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याचे अध्यक्ष विवेक भीमनवार असणार आहेत, पण चार्ज कोणाकडे? अभय वाघ साहेबाकडे आहेत जे MPSCचे सदस्य आहे. आणि सचिव सुद्धा नवीन आहे महेंद्र हरताळकर. म्हणजे 4-5 प्रश्न या पद्धतीने तुम्हाला सांगता आले पाहिजे. 8 नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. त्याच्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो. 9 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा, स्क्रीनवर आहे. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे ना. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो. आता बघा की महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण? तर बघा, प्रवीण कुमार, विजय गुप्ता, राजेश अग्रवाल आणि राजीव कुमार. तर बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे राजेश अग्रवाल. आता यांचा इतिहास लक्षात ठेवायचा. काय बघा, यांची निवड कधी झाली आहे ना, आताची लेटेस्ट न्यूज आहे. आणि मग तुम्ही लक्षात ठेवायचं की 1 डिसेंबर 2025 मध्ये त्यांचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलाय, त्यांची नेमणूक झाली आहे ना. आणि मग तुम्हाला जर विचारलं की नुकतेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर त्याचं उत्तर द्यायचं राजेश अग्रवाल है ना. जे खूप महत्वाचा प्रश्न आणि या पद्धतीनं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण मित्रांनो. चला 10 नंबरचा प्रश्न कोणता? तर बघा प्रश्न कसा विचारलाय, कारण आता 2027 मध्ये जनगणना आहे ना. जनगणना 2027 होणार आहे. आता मग जनगणना हा जो विषय आहे कुठल्या सूचीमधला विषय आहे असा प्रश्न पडलाय. आता ते गट क एक विचारलं होतं बघा, कलम 22 वर. प्रतिबंधात्मक कायदे कुठल्या सूचीमधले विषय आहेत, काय विचारतील परीक्षेला याचा नियम नाही. आता मग अधिकाराची विभागणी आहे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, शेष अधिकार है ना. आता मग जनगणना कुठल्या सूचीमध्ये येतो असा प्रश्न सरळ सरळ आहे. आणि मग 2027 मधली डिजिटल जनगणना आहे ना. 2 टप्पे आहेत त्याच्यावर आपण युट्यूबला शॉर्ट्स मध्ये व्हिडिओ घेतले. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय बघा की ही जी जनगणना आहे याच्यात जनगणनेचा जर इतिहास आपण काढला, आतापर्यंत स्वातंत्र्याच्या अगोदर 8 झाल्या आणि स्वातंत्र्यानंतर ही 8वी जनगणना म्हणजे 16वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतर 8वी है ना. जातीनिहाय जनगणना आणि पहिली डिजिटल जनगणना. आता मग जनगणना हा विषय कुठल्या सूचीमध्ये येतो, तर केंद्र सूचीत येतो है ना. केंद्र सूचीमध्ये सध्या विषय किती आहेत, तर बघा केंद्र सूचीमध्ये सध्या विषय आहेत किती, 98 विषय आहेत, 98 है ना. नुसतं जनगणनाच नाहीये, अणुऊर्जा आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण आहे, संरक्षण आहे है ना, जनगणना आहे, चलन आहे, केंद्रीय निवडणूक आयोग आहे, केंद्रीय वित्त आयोग आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, म्हणजे रेल्वे आहे है ना, किंवा राष्ट्रीयकृत बँका आहेत. म्हणजे केंद्र सूचीमध्ये असे विषय किती आहेत असं जर विचारलं तर 98 आहेत. राज्य सूचीमध्ये सध्या विषय किती आहेत? आता सुरुवातीला किती विषय होते मित्रांनो, तर सुरुवातीला 66 होते, पुन्हा 61 झाले आणि जीएसटी मुळे पुन्हा 2 कमी झाले, म्हणजे राज्य सूचीत 59 सब्जेक्ट आहेत. आणि समवर्ती सूची जी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली, अधिकाराची विभागणी हे तत्व आपण 1935च्या कायद्यातून घेतलं, पण समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आणि शेष अधिकार आपण कॅनडाकडून घेतला. आता या समवर्ती सूचीमध्ये मूळ विषय 47 होते, पण सध्या 52 आहे. शिक्षण कुठल्या सूचीतला विषय,
समवर्ती सूचीतला फौजदारी कायदे, नागरी कायदे, विवाह, घटस्फोट, वजने मापे, प्रिंटिंग प्रेस, वीज, कामगार, वर्तमानपत्रे असे विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की सरळ सरळ प्रश्न आहे, जनगणना 2027 हा विषय कोणत्या सूचीमधला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, केंद्र सूचीमध्ये आहे. आणि 98 विषय केंद्र सूचीमध्ये राहतात. केंद्र सरकारच कायदा करते केंद्र सूचीतल्या विषयाच्या संदर्भामध्ये, किंवा संसद कायदा करते असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. आणि अशा पद्धतीनं 10 प्रश्न आपण या पद्धतीने घ्यायचा प्रयत्न केला. दररोज आपण एक प्रश्नाची शर्यत सुरू करतोय आणि मग दररोज लाईव्ह सेशन असेल की रेकॉर्डेड जे काही 10 प्रश्न आहेत प्रत्येक विषयाचे. आता सामान्य ज्ञान या घटकामध्ये तुम्हाला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस असेल, वनरक्षक असेल, है ना, चालू घडामोडीवर प्रश्न विचारतात. नुसतं चालू घडामोडीच नाहीये, तर राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे. तर अशा पद्धतीनं आपण सामान्य ज्ञान मधले जे काही प्रश्न आहेत ते आपण दररोज घ्यायचा प्रयत्न करू. एखादा दिवस थोडंसं मिस झाला तरी चालेल, पण कंटिन्यू आपण थोडंसं यायचा प्रयत्न करू. मित्रांनो, आपलं युट्यूबचं चॅनल आहे कोणतं? तर बघा, नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूबचं चॅनल आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, एकमेकांना शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. मित्रांनो, या भागात इथंच थांबू, नवीन भागामध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.